इकडे मासे आहेत बघा. तर मित्रांनो असं बोलतात की ही जी माती आहे, ते बोलले घाचे ती दिसत नाही. हा बघ असं ही माती जी आहे ना ती वृंदावन वरून आणलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आता मी आलो आहे विरार ईस्ट येथील द्वारकाधीश मंदिरात. खूप लोक आता इकडे दर्शनाला येत आहेत आणि आता नवीन इकडे मंदिर बनलं आहे, खूप मस्त आहे. आता बघा सकाळचे तरी पण एक 8 वाजले असतील आणि आम्ही इकडे 7 वाजता यायला निघालो. बघा इकडे खूप गर्दी आहे आणि बघा मॉर्निंगचा व्ह्यू बघा, एक नंबर दिसतोय. खूप मस्तपैकी आहे इकडे सर्व. इकडे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, एक नंबर वाटते. खूप मजा येते. खूप दिवसाची इच्छा होती की यावं इकडे, कारण जेव्हा मंदिर चालू झालं तेव्हा खूप इकडे गर्दी होती, त्यामुळे काही येऊ शकलो नाही. गर्दीतून आलं तर काही मजा येणार नाही, कारण व्हिडिओ काही चांगला बनवता येणार नाही. इकडे माझे मित्र पण दिसत आहेत, पाठमोर आहेत, कारण आता मंदिराच्या काही इन्फॉर्मेशन काढतात ते बनवायचं यूट्यूबसाठी. इकडे बघा हा एक मित्र आहे, काय नाव, जयेश. हा आहे आपला सूरज मुंडे ब्लॉग. सूरज मुंडे ब्लॉग्स आहेत त्याचे, यूट्यूबवर आहे तो, तर तुम्ही त्याचा पण चॅनल सबस्क्राईब करा. बरोबर मंदिराच्या समोर आहे हे गरुड स्तंभ. आता तुम्हाला वर गरुडाचं चित्र आहे पण ते दाखवू शकत नाही, आणि त्याच्या खाली आहे हे बघा, हे मंदिराचे वैशिष्ट्य आहेत. इथे 56 पायऱ्या आहेत मंदिराच्या समोर, आणि अतिस्तंभावर कृष्णाचे 24 अवतार, तसेच नद्या, या सर्व गोष्टी जेवढ्या या मंदिराच्या आतमध्ये आहेत तेवढ्या सर्व गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत मित्रांनो. तेव्हा मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि वाचा पूर्ण. सर्व लिहिलेलं आहे इकडे. 108 श्रीकृष्णांची नावे आणि कृष्णाने ज्या ज्या काही लीला केल्या त्या सर्व गोष्टी इथे नमूद केलेल्या आहेत. काही लवकर आलं तर बघितलं काय, आज पण काय काय बोलतो, पुढे जास्त नाही आहे तू दुसऱ्यांदा होते ना, दुसऱ्या आलो नाही, मला माहित होतं 5 मिनिटात काय 2 मिनिट. तर मित्रांनो इथे आतमध्ये ध्यान केंद्र आहे आणि शंकराची पिंड आहे आतमध्ये. तर आता मी आतमध्ये जात आहे, तर तुम्ही पण बघत राहा. तर मित्रांनो इथेच समोर आहे गोवर्धन परिक्रमा. तर मित्रांनो आता आपण चाललो गोवर्धन परिक्रमा बघायला. मासे आहेत बघा.
हा झुंडच आला तो बा. तर मित्रांनो असं बोलतात की ही जी माती आहे ते बोलले बोलले घाचे ही दिसत नाही हा बघ असं ही माती जी आहे ना ती वृंदावन वरून आणलेली आहे हे बघा. आणि यमुना नदी दाखवली साईडनं. हा हो सांग इन्फॉर्मेशन तुझ्या ब्लॉग मध्ये पण एवढं आहे. तुझा ब्लॉग बघा स्टार ब्लॉगचा बघा. तर इथे गोवर्धन परिक्रमाच्याच बाजूला आहे सुंदर अशी मोठी बासरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात. आणि खूप लोक इथे सेल्फी काढतात. खूप मस्त असं दृश्य आहे बघा तुम्ही. खूप प्रसन्न वाटतंय आज. असं वाटतंय रविवार आज चांगल्या प्रकारे मार्गी लागलेला आहे. तर इकडे बघा प्रदक्षिणा मार्गावर जेव्हा तुम्ही पूर्ण प्रदक्षिणा घालता तेव्हा 108 भगवान श्रीकृष्णांची नावे इकडे आहेत. समोर बघा कालिया मर्दन कृष्णाने केलं होतं ते दाखवलंय. समोर मूर्ती आहे. आणि अजून बाजूला पण बघूया इकडे बघा ही पण एक मूर्ती आहे. हा कृष्णाने पूर्ण विश्वरूप त्याच्या मातेला दाखवलं होतं ते इकडे दाखवलंय. तर इकडे बघा तुम्हाला दिसत असेल की इकडे खाली गवळणी आंघोळी करतायत आणि भगवान श्रीकृष्ण त्यांची वस्त्रे घेऊन झाडावर गेलेत. अशा प्रकारच्या खूप साऱ्या लीला बालपणीच्या भगवान श्रीकृष्णांच्या आपल्याला बघायला मिळत आहेत इकडे. तर मित्रांनो समोर बघा सुदामा जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला येतो तेव्हा सुदामाची श्रीकृष्ण सेवा करतात त्यांचे पाय धुत आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य इकडे आहे. तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं होतं. आणि खूप सारे कार्यक्रम होते. खूप सारे सेलिब्रिटी इथे दर्शनासाठी आले होते. आणि फार ट्रेंडिंगला आता हा मंदिराचा टॉपिक आहे. कारण खूप सुंदर असं मंदिर या विरारमध्ये बांधण्यात आलेलं आहे. खूप मस्त आहे मित्रांनो. हे बघा लाईन बघा समोर. सकाळी कमी होती आता खूप लाईन वाढते. मला वाटतं आज संडे असल्यामुळे खूप लोक दर्शनासाठी येत आहेत. हे बघा इकडे समोर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे द्वारकाधीशाचं दर्शन झालेलं आहे. आम्ही खूप मस्त दर्शन घेतलेलं आहे. कारण जास्त सकाळी गर्दी नव्हती पण त्याच्यानंतर गर्दी वाढत गेली. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल विरार ईस्ट द्वारकाधीश मंदिरामध्ये तर सकाळी जरा मित्रांनो लवकर या. कारण नंतर खूप गर्दी वाढते. आणि इकडे तुम्ही समोर बघू शकतात स्टेशनवरून बसेसची पण सुविधा आहे फ्री. आणि इकडे पार्किंग ही मोफत आहे. तुम्ही तुमची 4 व्हीलर या 2 व्हीलर इकडे पार्क करू शकतात.